नासिर ई बाईक सलगरे, आता पेट्रोलला करा बाय बाय। घरी घेऊन या इलिगो कंपनीची ई बाईक, तेही फक्त 40,000 रुपयांपासून पुढे। 60 ते 70 किलोमीटरच्या मायलेज सहित 1 वर्षाची वॉरंटी। खास गुढीपाडव्यानिमित्त 4 ते 5,000 रुपयांचा भरघोस डिस्काउंट। सोबत प्रत्येक बाईक वरती 1999 चा ब्लूटूथ हेडफोन फ्री व एक लकी ड्रॉ कूपन। आमच्याकडे उधारी सुरू आहे। बजाज फायनान्सची ही सोय। आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, कॉम्प्युटर, फर्निचर, ई बाईक, भांडी सेंटर, सलगर। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। शनिवार पेठेतील माधवनगर परिसरात एका बंद घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती मिळताच स्पेशल रेस्क्यू फोर्सचे आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले। तिथे उघडकीस आला एक अंगावर शहारे आणणारा प्रकार। घरात पुरुष जातीचा मृतदेह संपूर्ण कुजलेल्या अवस्थेत आढळून आला। तात्काळ संजयनगर पोलीस ठाण्याला याबाबत कळवण्यात आले। पोलीस निरीक्षक व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून तो 7 ते 8 दिवसांपूर्वीचा असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। मयताचे नाव शिवाजी देवप्पा एलुरकर, वय वर्ष 60 असे असून ते एकटेच राहत होते। त्यांची मुलगी लांब राहत असल्यामुळे घर बंद असण्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही, त्यामुळे मृत्यूची माहिती उशिरा समोर आली। या घटनेने शनिवार पेठ परिसरात एकच खळबळ उडाली आहे। नेमका मृत्यू कशामुळे झाला याचा तपास संजयनगर पोलीस करीत आहेत। दरम्यान स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या ताफ्यातील कैलास वडर, आकाश कोलप, सदाशिव पेडेकर, अनिल बसरगट्टी, समीर नदाफ, सागर जाधव व महेश गव्हाणे यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन रेस्क्यू ऑपरेशन पार पाडले।